मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळमध्ये दाखल होत आहे आणि त्यांच्या उपस्थितीत 325 कोटीचे विविध विकास कामाचं लोकार्पण होणार आहे। माझ्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना आहेत। साहेब, काही वेळातनी राज्याचे मुख्यमंत्री येत आहे, नेमकं कशासाठी येत आहेत? आपले जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब येत आहे आता थोड्या वेळात। त्यामध्ये आपण शासनाचे जे विविध उद्घाटन आहे ते माननीय CM साहेबांच्या हस्ते आपण ठेवलेले आहे। त्यामध्ये महत्त्वपूर्ण आदिवासी विभागाचे 5 हॉस्टेल्स आहे, त्यासोबत त्यांचं PO ऑफिस पांढरगावडाचं पण ऑफिस आहे, आपल्या अब्दुलवाडी पोलीस स्टेशन आहे। असा टोटल करून जवळपास 300 कोटीचे आसपास आपल्याला टोटल विकास कामांचं उद्घाटन माननीय CM साहेबांच्या हस्ते ठेवलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यामध्ये जर निधीने विचार केला तो ट्रायबल डिपार्टमेंट जवळपास 51 कोटीचा उद्घाटन आहे। आपल्या PWD डिपार्टमेंटचे 67 कोटीचे उद्घाटनचं नियोजन आहे आणि त्यासोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहन योजना आहे, त्याचा जवळपास 120 पेक्षा जास्त कोटीच्या या ठिकाणी उद्घाटनचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास प्रकल्प असेल की सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा मुख्यमंत्री विकास निधी, याच्यामधून विविध विकास निधीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। संजय राठोड, साम टी न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।